सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुण्यतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्जावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं ते स्थिं विशुद्धदंसनं नाणपहाणा समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. वात्सल्य पर्वानिमित्त अकंपणाचार्यादि विष्णुकुमार आदि 700 मुनींना कोटी कोटी चरण स्पर्श. प्रवचनसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आपण श्रामण्य म्हणजे काय, खरे श्रमण कसे असतात, खरे मुनीपणा कसा असतो, जीवनामध्ये सर्व बाह्यतः दिसत आहे पण अंतरंगामध्ये आत्मज्ञान नाही, आत्मानुभूती नाही, तर ते सर्व निरर्थक आहे. आणि ज्ञानीच्या जीवनामध्ये कर्मक्षयाची प्रक्रिया ही सहज लीलया मात्रेने घडते आणि अज्ञानीला मात्र कोटी जन्मामध्ये तप करून सुद्धा तेवढ्या कर्माची निर्जरा होत नाही. अज्ञानीचं जे तप म्हटलं जातं हे गज स्नानवत तप म्हटलं जातं. जसं हत्ती सरोवरामध्ये जाऊन स्वच्छ आंघोळ करतो, स्वच्छ होतो आणि परत येऊन स्वतःच्याच अंगावर सोंडेनी वाळू उडवून घेतो, त्याप्रमाणे अज्ञानीच्या जीवनात तपाच्या माध्यमातून शुद्धता जरी त्याला वाटत असली तरी देखील खऱ्या अर्थाने शुचीपणा त्याच्या जीवनात नाहीच आणि परत तो या संसारामध्ये भरकट राहून आसक्त भावनेनी विषयांमध्ये रत होऊन परत तो आपल्याला कर्मलिप्त करून घेतो. अशी ही अज्ञानीची स्थिती सांगितल्या गेली आहे. ही गाथा आपण काल बघितली विस्तृत रीतीने आणि आता 239 नंबरच्या गाथेत सांगतात की आत्मज्ञान रहित जीवाला आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धान आणि संयतत्व याचं योगपत्यत्व देखील अकिंचितकर आहे. म्हणजे आत्मानुभूती नाही आणि आत्मानुभूती शिवाय सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनात आहे. आगमाचा तो पाठी आहे, नंतर तत्वार्थ श्रद्धानही वरपांगी त्याच्या जीवनात दिसत आहे आणि संयतत्व मुनिपदाचा देखील त्यांनी अंगीकार केलेला आहे. आणि तरी देखील आत्मानुभूती नाही, कुठेतरी सूक्ष्म अशी नीरगाठ अंतरंगामध्ये विद्यमान आहे की जी ज्ञात होत नाही. याला सूक्ष्म मिथ्यात्व म्हटलेलं आहे की असं काही जीवनात आहे की काय करावं आणि काय नाही, म्हणजे आत्म्याचं काय आहे आणि आत्म्यापासून वेगळं काय आहे हे ज्याला अजूनही प्रतीतियुक्त कळलं नाही, त्याच्या जीवनात हे सगळं असून देखील अकिंचितकर आहे हे महत्वपूर्ण ठरत नाही. ते अज्ञानीच्या जीवनात गजस्नान व सगळ्या या क्रिया आहेत. गाथा पहा. परमाणुपमानं वा मुच्छादेहादि एषु जस्य पुनो विज्जति जदि सो सिद्धिं न लहदि सवागमधरोवि. परमाणुपमानं वा मुच्छादेहादि एषु जस्य पुनो विज्जति जदि सो सिद्धिं न लहदि सवागमधरोवि. जस्य पुनो ज्याला परत देहादि एसु
परमाणुपमाणम वा मुच्छा, या देहादिकांमध्ये परमाणू एवढी जरी इच्छा त्याच्या जीवनात विद्यमान आहे, तो असा सर्व आगम धरोमी, सर्व आगमाचा तो ज्ञाता असूनही सिद्धीम न लहती, सिद्धी त्याला प्राप्त होत नाही. या ठिकाणी परत एक खुलासा आपल्याला बघणं गरजेचं आहे. सर्व आगम ज्ञानधारी. आता सर्व आगम केवढा आहे? तर आगम आहे 12 अंग, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो 11 अंग 14 पूर्वाचे ते ज्ञाते आहे. ते सर्व आगमाचे ज्ञाते आहे. किंवा जिनेंद्र भगवंतांची जी दिव्य ध्वनी 12 अंगांमध्ये गणधरांनी निबद्ध केली, ती म्हणजे सर्व आगम ज्ञान. आता ज्याला एवढं सर्व आगम ज्ञान असतं, तो वास्तविकतः सम्यक दृष्टीच असतो आणि तो श्रुत केवली म्हटल्या जातो. आणि तो त्या भवात जरी मोक्षाला जायचा त्याचा नियम निश्चित नसला तरी 1-2 भवामध्ये तो निश्चितपणे मोक्षाला जातो. कदाचित श्रुत केवली सुद्धा तद्भव मोक्षगामी असू शकतात आणि त्या भवात समजा मोक्षाला नाही गेले तर पुढील 1-2 भवात ते निश्चितपणे मोक्षाला जातात. मग या ठिकाणी आगमधारी आहे, सर्व आगमधारी आहे, याचा अर्थ आम्हाला परत आगमाच्या माध्यमातूनच आगमचक्कू शाहू या शब्दांना अर्थ लावून करावा लागतो. या ठिकाणी 11 अंग आणि 9 पूर्वाचा तो ज्ञाता असतो. एवढं विपुल असं शास्त्रज्ञान त्याच्या जीवनात असतं. कमी नाही हे शास्त्रज्ञान. 11 अंग आणि 9 पूर्वाचं ज्ञान त्याच्या जीवनात आहे आणि तरी देखील त्याला कुठेतरी अंतरंगामध्ये अशी मिथ्यात्वाची ग्रंथी त्याच्या जीवनात विद्यमान आहे की त्याला आत्मानुभूती झालेली नाही. कदाचित शरीरावर प्रेम असेल, कदाचित कषायांप्रती अजूनही अनुराग सुटला नसेल, कोणती नीरगाठ आहे हे समजत नाही. हा केवळ ज्ञान गम्य विषय आहे, पण तरी देखील त्याला जीवनामध्ये आत्मसिद्धी किंवा सिद्धपदाची प्राप्ती होऊ शकत नाही. असं या सर्व आगमधारीपणाचं स्पष्टीकरण लक्षात घ्यायचंय. टीका. जरी करतलावरील आवळ्याप्रमाणे संपूर्ण आगमाचे सार जाणल्याने, हातावर आवळा ठेवल्यानंतर जसा तो समग्र नीतीने ज्ञात होतो, त्याप्रमाणे आगमाचं सार देखील ज्यांनी समग्रतेने जाणलेला आहे, तो पुरुष भूत वर्तमान भावी आपापल्या योग्य पर्यायींनी विशिष्ट संपूर्ण पदार्थ समूहाला जाणणाऱ्या आत्म्याला जाणतो, त्याचे श्रद्धान करतो आणि त्याला आत्म्यामध्ये संयमित ठेवतो. त्याचे ठिकाणी आता अशा तऱ्हेने त्यांनी सगळं आगमाचं जणू काही सार त्यांनी प्राशन केलेलं आहे. एवढा आगमज्ञान आहे. कुणाची कोणतीही शंका त्याचं निरसन करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. कोणत्या आगमात कोणत्या आचार्यांनी कुठली गोष्ट सांगितलेली आहे हेही त्याला ज्ञात आहे. 4ही अनुयोगाच्या विषयांचा तो ज्ञाता आहे. एवढं सगळं आगमज्ञान त्याच्या जीवनात त्याला दिसत आहे आणि आत्म्यामध्ये तो संयमित देखील आहे. बाह्य पदार्थाची इच्छा त्याच्या जीवनात नाही. त्यांनी सर्वांचा त्याग केलेला आहे. बाह्य आणि अभ्यंतर परिग्रह त्याच्या जीवनात नाही. त्याचे ठिकाणी आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धान आणि संयतत्व यांची एकता असेल तरी किंचित मोहमलाने लिप्त असल्यामुळे जेव्हा शरीरादिकांच्या ममतेने विकारी होतो, कुठे न कुठं अशी कोणती तरी मोहनीय कर्माची सूक्ष्म ग्रंथी, मिथ्यात्वाची सूक्ष्म ग्रंथी त्याच्या जीवनात विद्यमान आहे. आणि कोणती आहे म्हटलं तर आम्ही त्याच्यावर विशेष भाष्य करू शकत नाही. हा केवळ ज्ञान गम्य विषय आहे, पण त्याच्या जीवनात त्याला आत्मप्रतीती मात्र झाली नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून शरीरादिकांच्या ममतेने विकारी होतो. त्यामुळे स्वतःला
निर्विकार उपयोग रूपाने परिणमित करून ज्ञान स्वरूप आत्म्याचा अनुभव करत नाही. कुठे न कुठे ही मिथ्यात्व जीवनात विद्यमान आहे, जिवंत आहे, आणि त्यामुळे हा निर्विकार अशा आत्मस्वरूपामध्ये निश्चल परिणती करू शकत नाही. आणि तेव्हा तेवढ्याच मोह मल कलंक रूप किलिकेशी संबंधित कर्मानी मुक्त होत नाही आणि अतएव सिद्ध होत नाही. जर मिथ्यात्वच त्याच्या जीवनामधलं नष्ट झालं नाही तर बाकीच त्याच्या जीवनातलं नष्ट होण्याचा काही प्रश्नच नाही. मिथ्यात्व जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कषायापासून तो निवृत्त होत नाही. तोपर्यंत समीचीन तत्वार्थ श्रद्धा त्याच्या जीवनात असत नाही. तोपर्यंत पंचपरमेष्ठीची देखील यथार्थ श्रद्धा त्याच्या जीवनात असत नाही. तोपर्यंत तो बाह्यतः मुनिपद धारण करत असताना सुद्धा खऱ्या अर्थाने मुनिपदाचा तो धारी असत नाही. म्हणून त्याच्या जीवनात सिद्धपदाची त्याला प्राप्ती होऊ शकत नाही. ज्याला बाह्यतः आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धा आणि संयतपणा यांची एकता व्यवहाराने असूनही, म्हणून या ठिकाणी शब्द ठेवला की व्यवहाराने ही एकता आहे, निश्चय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आत्म्याचं अखंडत्व, एकपणा, अभेदपणा हा त्याला प्रतीतीत आलाच नाही. व्यवहाराच्या भाषेमध्ये तो सर्व उत्तीर्ण आहे, पण निश्चयाचं भाषा जी पुढे चालून अनुभूतीमध्ये साधक आहे त्यालाच त्यांनी ज्ञात केलं नाही. आणि म्हणून व्यवहाराने हा असा असूनही अंतर्यामी खोल अभिप्रायामध्ये मोह शरीराधिकांशी ममता असल्यामुळे त्याचा उपयोग शुद्ध होत नाही आणि त्याला ज्ञान स्वभावी शुद्ध आत्मा अनुभवात येत नाही. त्या मोहामुळे त्याला तत्संबंधी कर्मबंध होतो आणि संसार नाश होत नाही. म्हणून आत्मज्ञान विरहित उपरोक्त त्रयींची एकता देखील मोक्ष मार्गामध्ये अकिंचित कर आहे. म्हणून आगमशून्य ज्ञान असेल, आत्मज्ञान विरहित म्हणजे आत्मानुभूतीच जीवनात नसेल तर त्याला मोक्षाची सिद्धी होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानाने शून्य आगम ज्ञान, तत्वार्थ श्रद्धा आणि संयतत्व यांची एकता ही अकिंचित करत आहे. अविकार उपयोग करणारा कुणी भव्य ज्ञान स्वरूप आत्म्याचा अनुभव करत असेल तर तोच कर्मांनी मुक्त होऊन सिद्ध बनू शकतो. कोणी एक परमात्म्याच्या स्वरूपाला जाणतो, मानतो, श्रद्धानही करतो, संयम पण पाळतो, पण जर तो आपल्या ज्ञान स्वरूप आत्म्याला अनुभवत नसेल, थोडा सुद्धा मोहमूर्छेने लिप्त असेल तर तो कर्मांनी मुक्त होऊ शकत नाही. आत्मज्ञान रहित आगमज्ञान, तत्वज्ञान आणि संयम हे तीनही असेल तरीही यांनी सिद्धी होत नाही. ज्ञान स्वरूप आत्म्याचा ज्ञान मात्र रूपाने ज्ञानानेच अनुभव घेणे हाच आत्मानुभव किंवा ज्ञानानुभव आहे. आत्म्याची अनुभूती येते. अनुभूती येते म्हणजे नेमकी काय क्रिया घडते तर ज्ञान स्वरूप आत्म्याचा ज्ञान मात्र रूपाने ज्ञानाचेच अनुभव घेणे यालाच आत्मानुभव किंवा ज्ञानानुभव असं म्हटल्या जातं. याशिवाय कर्मक्षय होत नाही. 11 अंग आणि 9 पूर्वाचे ज्ञान असणारा सुद्धा जर देहादिकामध्ये एकत्व, ममत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व अशी त्याची वृत्ती असेल तर तो मिथ्या दृष्टी
जीवनात आहे. त्रिकाली ध्रुव निज भगवान आत्मानुभवात जोपर्यंत हा आपलेपणा स्थापित करत नाही तोपर्यंत हा मोक्ष मार्गी असत नाही. या गाथेचा प्रयोग पहा. शाश्वत निधी प्राप्त करण्यासाठी अविकार ज्ञान स्वरूप आत्म्याला अनुभवा. म्हणून आत्मानुभवाचीच प्रेरणा या गाथांमध्ये आचार्यांनी दिलेली आहे. आणि यानंतर जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये आम्हाला आणखी एक गाथा पाहायला मिळते. जी गाथा पहा. शागोय अनारंभो विषय विरागो खो कसानानम तो संजमोती भणिदो पवज्जाये विशेषेण. त्यागो म्हणजे त्याग. त्याग अनारंभ विषय कषायांच्या क्षयाला विशेष रूपाने संयम म्हटलेले आहे. आता या ठिकाणी जयसेन आचार्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी या सर्वांचं विशेष स्पष्टीकरण देखील केलेलं आहे. आत्म्याला ग्रहण करून बहिरंग आणि अंतरंग परिग्रहाची निवृत्ती याला त्याग म्हटलेलं आहे. आपल्या निष्क्रिय शुद्ध द्रव्यात स्थिर होऊन मन वचन कायेपासून निवृत्त होणं याला अनारंभ म्हटलेलं आहे. आरंभ कोणत्याही क्रियेला करण्याचा भाव, याचं नाव आहे आरंभ. आणि या ठिकाणी मन वचन काय याला निष्क्रिय करून शुद्ध द्रव्यामध्ये स्थिर होऊन या सर्वांपासून निवृत्ती त्यांची जीवनात आहे, यालाच अनारंभ म्हटलेलं आहे. विषयांनी रहित आपल्या आत्म्याच्या भावनेने उत्पन्न सुखात तृप्त होऊन पंचेंद्रियाच्या सुखाचा त्याग हा विषय विराग आहे. की तो आपल्या आत्मस्वरूपात एवढा स्थित आहे, आत्म्याच्या परम आनंद रूपी तृप्तीमध्ये तो एवढा निमग्न आहे की या पंचेंद्रियाच्या सुखामध्ये त्याला आता स्वारस्य वाटत नाही. विषय सोडतो ही गोष्टच नाही त्याच्यासाठी. विषय त्याच्या जीवनात सहज सुटतात, कारण उच्च दर्जाचा आत्मिक आनंद त्याच्या जीवनात आलेला आहे. आणि त्यामुळे या विषयांमधला फोलपणा, या विषयामधला क्षणिक आनंद हा त्याच्यासाठी महत्वपूर्ण नाही. सोडणं आणि सुटणं या दोन क्रिया आहेत. सोडतो तो अज्ञानी आहे आणि सहज ज्याचं पंचेंद्रियाच्या विषयांची आसक्ती सुटते तो ज्ञानी असणार आहे. म्हणून अशा प्रकारे तो विषय विरागी बनलेला आहे. आणि अकषाय आत्मभावनेने क्रोधादी कषायांचा त्याग म्हणजेच कषाय क्षय आहे. कषायांना नाश करायचं, कषायांना नाश करायचं म्हटल्याने कषाय नाश पावत नाही. उलट एखादी गोष्ट करायची नाही म्हटलं की ती दुप्पट वेगाने आमच्या जीवनात अवतरित होते. समजा एखाद्याला प्रतिबंध केला आपण की या ठिकाणी तू जाऊ नकोस, तर त्याला त्या ठिकाणी जाण्याची अनिवार्य ओढ उत्पन्न होते. ही वस्तुस्थिती आहे, हे मानवी मन आहे. आणि म्हणून आम्हाला कषायांचा त्याग करायचा, रागद्वेषांचा नष्ट करायचं असं म्हटल्याने रागद्वेष नष्ट होणार नाही. त्यासाठी आमच्या अकषाय आत्मस्वभावाचं आम्हाला अवलंबन घ्यावं लागेल आणि विषय किंवा कषाय सहज जीवनामधले संपणार आहे. अशा तऱ्हेची ही गाथा जयसेन आचार्यांनी दिलेली आहे. आणि यानंतर महत्वाची गाथा 240 नंबरची आम्हाला प्रवचनसार मध्ये पाहायची आहे. ज्या याच्यामध्ये सांगितलं की आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धा आणि संयतत्व यांच्या एकतेसोबतच आत्मज्ञानाची देखील एकता आहे. तर जीवनामध्ये आमच्या मुक्तीची सहज प्राप्ती होऊ शकते. गाथा 240 नंबर. पंच समिदोती गुप्तो
पंचेंद्रिय संवुडो जिद कसाओ दंसन नाण समग्गो समनो जो संजदो भणिदो पंच समिती गुत्तो पंचेंद्रिय संवुडो जिद कसाओ दंसन नाण समग्गो समनो जो संजदो भणिदो पंचसमिती आणि ती गुप्तियो पंचसमितीचं पालन करणारा आणि तीन गुप्तीयुक्त तीन गुप्तींचं आपण स्वरूप बघितलं आणि पंचसमिती समिती याचा अर्थ सजगपणा सावधानता क्रियेमधील अप्रमत्त दशा याला समिती असं म्हणायचं आणि ही समिती 5 प्रकारची सांगितलेली आहे ईर्या भाषा ऐषणा आदान निक्षेपण आणि उत्सर्ग समिती तर अशा या 5 समिती जीवनामध्ये जे पालन करतात नंतर 3 गुप्तियो 3 गुप्तींचं जे पालन करतात ज्यांचं मन स्वतःच्या नियंत्रणात आहे मनामध्ये कोणत्या क्षणी कोणता विकल्प चालावा शुभच विकल्प आला पाहिजे अशा प्रकारची ज्यांची हुकूमत आपल्या मनावर आहे नंतर वचन मी कोणतं वचन बोलावं कोणतं वचन माझ्या मुखातून बाहेर पडावं याच्यावर देखील ज्यांनी एक अशा प्रकारचा नियम बनविलेला आहे की हेच वचन माझ्या जीवनातून बाहेर पडलं पाहिजे अशुभ वचन यत्किंचित देखील मी बोलणार नाही जे काही बोलेल ते सत्य बोलेल नंतर दुसऱ्याच्या मनाला टोचेल असं बोलणार नाही दुसऱ्यांच्या मनाला दुखापत होईल इजा होईल अशा प्रकारचं कटू वचन माझ्या जीवनात बाहेर पडणार नाही अशी ज्यांनी वचनगुप्ती सांभाळलेली आहे आणि नंतर कायेची चेष्टा देखील शुभच राहील अशुभ काय चेष्टा माझ्याकडून करणार नाही असं 3 गुप्तींनी आणि या 3 गुप्तींना म्हणायचं व्यवहार गुप्ती आणि या सोबतच निश्चय गुप्ती आत्मलीनता ही निश्चय गुप्ती ज्यांनी साधलेली आहे पंचेंद्रिय संवुढा 5 इंद्रियांचा जो निरोध करणारा आहे पंचेंद्रियाच्या विषयामध्ये जो अनासक्त आहे आणि जित कषायो ज्यांनी कषायांना जिंकलेला आहे कषायांवर विजय प्राप्त केलेला आहे असा ज्ञान दंसन समग्गो ज्ञान आणि दर्शनाने परिपूर्ण आणि या ठिकाणी दर्शन या शब्दाचा अर्थ निज शुद्धात्म श्रद्धानरूप सम्यक दर्शन आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ की स्वसंवेदन ज्ञान आत्मतत्वाविषयीचं माझ्या आत्मतत्वाला जाणणारं माझं स्वसंवेदन ज्ञान यांनी जो समग्र आहे यांनी जो परिपूर्ण आहे असा जो समनो संजतो भणिदो अशा त्या श्रमणालाच खऱ्या अर्थाने श्रमण म्हटल्या जातो किंवा संयतपणा त्याच श्रमणाच्या ठिकाणी निश्चितपणे आहे बाह्यतः या सगळ्या गोष्टींचं पालन आणि अंतरंगामध्ये याच विषयीची परिणती रूप उपयोग बहिरंग आहे आणि अंतरंग नाही असं नाही समिती पाळतो आहे व्यवहाराने पाळतोय आणि निश्चय नाही असं नाही व्यवहाराने समिती पाळत असताना देखील निश्चयाने देखील सम्यक रीतीने स्वतःच्या आत्मतत्वामध्ये ज्याचं अयन आहे गमन आहे तो खरा समितीधारी आहे त्याच्या जीवनामध्ये जर तो आत्मसजग आहे तर बाह्यतः ती गोष्ट त्याच्या जीवनात निसर्गतः दिसणार आहे तो आत्मसजग आहे बाह्यतः चालताना तो ईर्या समिती पूर्वकच चालणार आहे आत्मसंयत आहे तो बाह्यतः वचनांना सांभाळणारच आहे अशा प्रकारे निश्चय आणि व्यवहार दोन्हींची युती त्याच्या जीवनात दिसते आणि तो खरा श्रमण किंवा संयत म्हटल्या जातो जो पुरुष निश्चयाने अनेकांत चिन्हित आगम ज्ञानाच्या सामर्थ्याने
संपूर्ण पदार्थाच्या ज्ञेयाकाराशी मिश्रित एक विशद ज्ञानाकार अशा आत्म्याचे श्रद्धान करतो. काय आहे हा जो भव्य जीव आहे, या भव्य जीवानी पहिल्यांदा निश्चय नयाने अनेकांत चिन्हित आमचं शास्त्र जे आहे हे स्याद्वाद चिन्हित आहे, स्याद मुद्रित आहे. आणि अशा या स्याद्वादाला त्यांनी विलक्षण रीतीने जाणलेला आहे. आचार्यांचा अभिप्राय जाणलेला आहे. ग्रंथामध्ये कोणतं वाक्य कोणत्या अभिप्रायाने असणार आहे याला जाणलेला आहे. व्यवहार नयाच्या कथनाची उपयोगिता जरी समजला तरी निश्चय नयच कसा आम्हाला शेवटपर्यंत म्हणजे मोक्ष मार्गापर्यंत नेऊ शकणार आहे त्याला देखील त्याला जाणलेलं आहे. व्यवहाराची भूमिका ही हस्तावलंबन रूप आहे आणि निश्चय प्राप्त झाल्यानंतर व्यवहाराची भूमिका संपणार आहे. अशा प्रकारचं त्याला अनेकांत चिन्हित आगमज्ञान झालेलं आहे. आगमाचं ज्ञान होत असताना एकांत तो कधीही जीवनात करत नाही. तो अनेकांताच्या तराजूवर प्रत्येक गोष्ट कसोटीवर त्या कसून पाहतो आणि तिथे जी समीचिंता दृष्टीगोचर होते ती तो स्वीकारतो. आणि म्हणून अनेकांत चिन्हित अशा आगम ज्ञानाच्या सामर्थ्याने, कारण आगमामध्ये अनेक तऱ्हेचं कथन अनेक दृष्टींनी आम्हाला दिसतं. कधी जीवाला प्रथमानुयोगाच्या कथा सांगून आचार्य हे सांगतील की यावर श्रद्धा ठेवली तर तुला मुक्ती मिळू शकते. बोधी समाधी निधानम बोधती बोध समीचीना असं म्हणून प्रथमानुयोगाची महती देखील आचार्य गातील. पण कधी कधी प्रथमानुयोगातलं तुला सार काय कळलं, त्याग हा त्याच्यामधला सार आहे आणि केवळ बाह्य त्याग महत्वपूर्ण नाही असं देखील कधी कधी कथन आम्हाला दिसणार आहे. या सर्वांना आम्हाला अनेकांताच्या स्याद्वादाच्या मुद्रित अशा ज्ञानाने परिष्कृत करावं लागणार आहे. ते आगम ज्ञान आमचं अनेकांताच्या समोर टिकतं की नाही, कशा रीतीने तो अनेकांत घटित करायचा हे आम्हाला बघावं लागणार आहे. पहा, आत्मा ज्ञानवानही आहे आणि आत्मा जडही आहे असं जर कुणी म्हटलं आणि याला जर तुम्ही म्हटलं की अनेकांत म्हणून याचा स्वीकार करावा, तर असा अनेकांत हा सम्यक अनेकांत नाही. अग्नी उष्णही आहे, कथंचित अग्नी उष्णही आहे आणि कथंचित अग्नी थंडही आहे असं जर म्हटलं तर हाही अनेकांत. तशा प्रकारे आम्हाला अनेकांत प्रमाण नाही, अनेकांत भास आहे तो. आणि म्हणून कशा प्रकारे आम्ही वस्तूमध्ये अनेकांत मानायचा आणि कशा प्रकारे सम्यक एकांत मिथ्या एकांत लावायचा हे देखील आम्हाला समजायला हवं आहे. आणि ही गोष्ट यासाठी बुद्धीची तरलता आणि ग्रहण करण्याची आमची शक्ती या दोनही गोष्टी आमच्या सतत जागरूक पाहिजे. कोणतं वाक्य कोणत्या आगमात कशा रीतीने विशद केलेला आहे, तिथे आचार्यांचा अभिप्राय काय आहे आणि दुसऱ्या ठिकाणी काय आम्हाला आचार्यांना सांगायचं आहे याचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अनेकांत अशी ही दृष्टी आमच्या जीवनात सदैव असावी. आणि अशा या आगम ज्ञानाच्या सामर्थ्याने संपूर्ण पदार्थांच्या ज्ञेयाकाराशी मिश्रित जरी ज्ञानाने सर्व पदार्थांना जाणलं तरी ज्ञानाचं जे ज्ञायकत्व आहे, जे अभेदत्व आहे, हे नष्ट झालं नाही. आणि त्या दृष्टीने तो एक विशद ज्ञानाकार स्वरूपच आहे. अशा आत्म्याचं श्रद्धान कार्यकारी आहे. ज्ञानामध्ये ज्ञेय तर निरंतर झळकतील, प्रश्न तो नाही. पण झळकत असताना देखील ज्ञानाचं एक ज्ञानाकारपणा रूपाने अनुभवणं म्हणजेच आत्म्याची श्रद्धा करणं आहे. अनेक ज्ञेयांचं ज्ञान होत आहे, पण ज्ञान होताना देखील मी ज्ञायक स्वभावी आत्मा आहे म्हणून मला ज्ञानाची प्राप्ती होते आहे
या अभेद आत्मतत्वावर समग्रतेने दृष्टी एकाग्र व्हायला हवी आहे. म्हणून असं एक विशद ज्ञानाकार अशा आत्म्याचं श्रद्धान तो करतो, त्याचेच अनुभव करतो. आत्म्यामध्ये नित्य निश्चल वृत्तीची इच्छा करतो आणि आत्मा आत्मस्वभावात कसा तल्लीन राहील याचीच निरंतर तो इच्छा करतो. 5 समितीद्वारा नियमित प्रवृत्तीने संयमासाठी साधन रूपाने ग्रहण केलेल्या शरीराला राबवितो. 5 समितीचं कटाक्षाने पालन आहे आणि या 5 समितीच्या माध्यमातून काय केलं त्यांनी, तर आपल्या संयमाची साधना केली. म्हणून या संयमाच्या साधनेने ग्रहण केलेल्या शरीराला राबवितो. शरीराला राबवितो म्हणजे समोर अगदी इर्या समितीचं पालन, भाषा समितीचं पालन, आहार घेत असताना देखील हा आहार कशासाठी आणि किती शोधून घेऊ ही सगळी समग्रता जीवनात त्याच्या दिसते आहे. अशा प्रकारची तो इच्छा करतो आणि शरीराला राबवितो. क्रमाने निश्चलपणे 5 इंद्रिय द्वारांचा निरोध करून मन वचन कायेच्या व्यापाराला विराम देतो. स्टेप बाय स्टेप गोष्ट त्याच्या जीवनात पुढे सरकत जाते. पहिल्यांदा तर त्यांनी आत्मतत्वामध्ये निश्चल होण्याची, चारित्र्य स्वीकार करण्याची प्रेरणा अंतरंगात स्वीकारलेली आहे की मला चारित्र्याचा स्वीकार करायचा, ही भावना त्याच्या जीवनात आहे. चारित्र्यामध्ये जो स्थित राहू शकला नाही, कोणत्या सामायिक अभेदरूप चारित्र्यात तो स्थित राहू शकला नाही, त्यासाठी त्याला सांगितलं की तू दशधर्माचं पालन कर, 12 प्रकारच्या अनुप्रेक्षांचं चिंतवन कर, 5 समितीचं तू पालन कर, 3 गुप्तीची तू आराधना कर. अशा प्रकारे याप्रमाणे हा जीव त्या ठिकाणी आपला मार्ग पथक्रमण करत आहे. 5 समिती म्हणजे क्रमाने निश्चलपणे 5 इंद्रिय द्वारांचा निरोध करून मन वचन कायेच्या व्यापाराला विराम देतो. चित वृत्तीच्या परद्रव्यातील भ्रमणाला निमित्तभूत आणि परस्पर संचलनामुळे आत्म्यासह एकरूपतेला प्राप्त अशा कषाय समूहालाही स्वभाव भेदाच्या बळावर ते पररूप आहे असे निश्चित करतो. काय केलं तर परद्रव्यामध्ये आज तागायत पर्यंत असं जे भ्रमण होतं, एका ज्ञेयावरून दुसऱ्या ज्ञेयाला जाणण्याची त्याची जी भ्रमण वृत्ती होती आणि त्यासह आत्म्याचं संचलन तिथे होत होतं आणि एकरूपतेला प्राप्त असा आत्मा आणि योग वृत्ती होत होती. आता अशा या कषाय समूहाशी तो एकाकार असतानाही भेद ज्ञानाच्या बळावर आत्म्याचं काय आहे आणि बाकी पराचं काय आहे ही कसोटी युक्त रेखा, भेद विज्ञानाची अविभाज्य रेषा त्याच्या जीवनात त्याला आखता आली आहे. 2ची क्रिया एक दिसते आहे. ज्या वेळेला बोलतो आहे शरीराची ही क्रिया आहे आणि आत्म्याची ही क्रिया आहे. आता यामध्ये त्याचं भेदविज्ञान एवढं प्रगाढ आहे की आत्म्याची क्रिया कोणती आणि शरीराची क्रिया कोणती हे तो त्या ठिकाणी अनुभवू शकतो. शरीर आणि आत्मा एकच आत्मप्रदेशांवर म्हणजे एकाच प्रदेशांवर विद्यमान असताना देखील गमन क्रिया जी दिसते आहे ही शरीर मिश्रित अशा आत्मतत्वाची दिसते आहे. पण याच्यामध्ये आत्मतत्वाचं कार्य काय आणि शरीराचं कार्य काय ही विभाजन रेषा ज्ञानीला अगदी व्यवस्थितरित्या आखता येते. म्हणून अशी जरी एकमेक त्या ठिकाणी प्रतिभासित होत असली तरी भेद विज्ञानाच्या बळावर ते पररूप आहे असं निश्चित करतो. भेद विज्ञानाच्या बळावर अर्थात 2चं लक्षण वेगवेगळं जाणतो. आत्म्याचं लक्षण वेगळं आणि पुद्गलाचं लक्षण वेगळं
अशा तऱ्हेने या लक्षणाच्या सामर्थ्याच्या माध्यमातून दोनला पृथक करतो आणि निश्चित करतो आणि एखाद्या कुशल मल्लाप्रमाणे त्यांना स्वतःच चांगले कुचलून कुचलून युगपद नाहीसे करतो. आणि अशा तऱ्हेने जेव्हा पर याच्याशी संसर्ग करू इच्छितात, एकरूप स्वतःला अनुभव असं म्हणतात, तेव्हा या मोह अशा मल्लाचा तो नाश करतो. मोह मल्ल त्याला निर्दलीय रीतीने हा हाणून पाडतो. तोच समस्त परद्रव्याने रहित असूनही विशुद्ध श्रद्धान आणि ज्ञान या स्वरूपात अवस्थित अशा आत्मतत्वामध्ये नित्य निश्चल परिणत झालेला असल्याने निश्चयाने साक्षात संयत आहे. असा हा जीवच खरा संयमी म्हटल्या जातो आणि त्यालाच आगमज्ञान, तत्वार्थ श्रद्धान आणि संयतत्व यांच्या एकतेबरोबर आत्मज्ञानाची एकताही आहे हे सिद्ध होतं. हा जीव अशा प्रकारे समस्त परद्रव्यांपासून रहित होतो, कारण त्यांनी जाणलं की परद्रव्य काय आहे आणि आत्मद्रव्य कोणतं याची विभाजन रेषा तो करू शकला. आणि एकदा जर ही जीवनात कला अवगत झाली तर आपोआपच परद्रव्याला त्यांनी वेगळं अनुभवलं, तसं त्याचं श्रद्धान झालं, तसं त्याचं ज्ञान झालं आणि त्यामुळे तो आपल्या आत्मस्वरूपातच अवस्थित झाला. आणि अशा तऱ्हेने ही एकता हीच मोक्ष मार्गासाठी प्रयोजनीय म्हटल्या जाते. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतहु घोष. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहूणम. सर्वांना जय जिनेंद्र.